अगदी फुग्यासारखी फुललेली खस्ता कुरकुरीत कचोरी सगळ्यांनाच खायला आवडते। कचोरीची रेसिपी आधीही मी टाकलेली आहे, पण आता सीझन आहे फ्रेश असे वाटाण्याचं, म्हणून आज आपण बनवूयात वाटाण्याची कचोरी। त्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून वाटाण्यांना हलकं फ्राय करून घ्यायचं आणि जाडसर असं वाटून घ्यायचं। आता स्टफिंगसाठी मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी कढईत थोडं तेल टाकून बारीक कुटलेलं जिरं, बारीक कुटलेलं धने, थोडी बडीशोप टाकून हलकं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यात लसूण अद्रक मिरचीची पेस्ट टाकायची। लसूण मिरचीची पेस्ट थोडी भाजल्यावर ह्याच्यात 3 ते 4 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्यालाही छान खरपूस भाजून घेते मी। बेसन पीठ पूर्णपणे भाजल्या गेल्यावर ह्याच्यात 2 चमचे चटणी आणि 1 चमचे हळद टाकते। चटणी हलकी भाजली गेल्यावर आता ह्याच्यात जाडसर वाटलेले वाटाणे टाकायचे। यालाही तेलात छान एकजीव करून घ्यायचं। आता ह्यात मी चवीनुसार मीठ टाकते आणि ह्याच्यात 1 ते अर्धा चमचा साखरची पावडर टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून ह्याच्यावर झाकण ठेवून याला 3-4 मिनिटं वाफवून गॅस बंद करायचा। आता आपण मैद्याचा डो बनवून घेऊया। त्यासाठी मी 3 मोठ्या वाट्या मैदा घेतला आहे। त्यात 4 ते 5 चमचे तेल टाकायचे मोहनसाठी, चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा सोडा आणि आधी हे छान एकजीव करून घ्यायचं आणि मगच थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं। छान मऊ असं पीठ भिजल्यावर मी याला 10 मिनिटं झाकून ठेवते। आता मैद्याचा डो हा अगदी सॉफ्ट झाला आहे। स्टफिंग आपलं थंड झाल्यावर त्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। कचोरीमध्ये जास्त स्टफिंग भरलं की कचोरी फाटते, त्यामुळे असे छोटे छोटे गोळे बनवायचे त्याचे। आता हे स्टफिंग भरण्याची पद्धत तुम्ही बघा। अशा पद्धतीचा एक गोळा बनवून ह्याला बोटांनी खोल आकार बनवून हा स्टफिंग अशा पद्धतीने भरायचा। अशा पद्धतीने गोळा बंद केल्यावर एक्स्ट्राचं पीठ असं तोडून बाहेर काढून टाकायचं। या गोळ्याला अशा पद्धतीने हाताने सेंटरमध्ये प्रेस केल्यावर आतलं स्टफिंग सगळीकडे पसरतं आणि ह्याच्या कडा अशा पद्धतीने हातावरच पसरवून घ्यायच्या। कचोरी तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही, अगदी मंद आचेवर कचोऱ्या तळल्या की त्या आपोआप फुलतात। त्यांची एक बाजू पूर्णपणे फुलल्यावर मगच त्यांना उलटवायचं। कचोरीला शेवटपर्यंत मीडियम फ्लेमवरच तळायचं, म्हणजे कचोरी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी येते। अगदी फुग्यासारख्या फुललेल्या कचोऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। कचोरीला चिंचगुळाची चटणी आणि तळलेल्या मिरच्यांसोबत सर्व करायचं। तुम्ही बघू शकता आतून किती पोकळ आणि फुललेली कचोरी आली आहे। बाजारात वाटाणे भरपूर मिळत आहेत, तर वाटाण्याची कचोरी बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।